भाऊ माझ्या हाताने तोंडात हाणून घ्यावं लागतंय मला. नको अण्णा. अरे नको काय का मी त्याला 5,000 रुपये गेल्या आठवड्यात दिलं होतं. ती काय म्हणला लगेच तुम्हाला देतो. अरे पण असल्याला द्यायचंच नव्हतं ना तू 5,000. हा अरे द्यायचं नव्हतं म्हणजे तो माझ्या पाया पडला 2-3 वेळा की राव अण्णा 5,000 रुपये द्या, माझी बायको आजारी म्हणून मी दिलं, नाही तर मी येणार काय. अरे पण सकाळी जोडीने तुझ्या बरं यायला मी बायकोला सांगितलं की अण्णा मला 1,000 रुपये देईल उसनं किराणा आणतो येताना पिशवी भरून. अरे मी दिलं असतं की बाबा, पण आता अण्णाच्या खिशातच हे बघ 10 रुपये नाहीत. अण्णाच मोकळा आहे, अण्णा झालाय भिकारी आता. अण्णा हा. शेळ्या दिसतात तिकडे. आता शेळ्या दिसते तर शेळ्या काय सांभाळतो का शेळ्या. अरे ऐक की हा. बोकाड एखादं नेऊ. ऐक किराणा करतो दे मला 1,000 रुपये. शेळा आहे का काय तुला चोऱ्या करायला होतो काय अण्णाला बावळाटा. चोऱ्या कुठे करायचंय, नुसतं घेऊन जायचं नाही काय पुढे चोरीच झाली किती येडा आहे का काय. चोरी. चल तू नको ती बेत नको जाऊ तू. नको नको नका चल बघा ननो भाऊ तू पुढे चल बघ. चल. शेळ्या किती तुमच्या सगळ्या? ती काय इकडे चरते लहान मोठ्या किती आहेत? हाय ती 40. 40 आहेत का? हा, माझ्या 10-15 आहे ती. हा. वाढवायची हळूहळू. वाढवता येतात की त्याला काय. देता बघू आहे का खाय तांबू? तंबाखू खाय जरा जरा. लय खात जाऊ नका. नाही नाही तंबाखू नाही देखत. माणसं मारते तांबाखूनी. मग काय इथं हा. थोडीच खातो, जास्त खात नाही. वाढायला लागत काय तिकडून शेरड व्हायचं हाणून. हा शेर फिरवं लागते ना. अरे चला जा मोर पलीकडं, शेरड गेले ते. आला माझी शेरड व्हायचं. 2-4 दिवस पलीकडे गेलेत का काय आबा? गेले असते खाली गेले असते बघा बघ. का नेलं कोणी उचलून. आलं बघावं लागल काय माहिती चुरटी सुटल्या ते. हा हा. आलं माझं तांबडं बोकड कुठं काय दिसताना गाड्या. 4 शेळ्या दिसत्यात आहे. आबा अहो माझं बोकड हा का पलीकडं. अहो नीट बघा. अहो एकच आहे इथं, दुसरं दिसना मला. आयला नेलं काय लांडग्या बिंडग्याने. कळत ना बघून आलो मी. त्या दिवस ह्यांच्या अरे बोकड दिसलं का? हा कसं होतं. तांबडं बोकड होतं. बारीक होतं का. हा अहो ती ननुभावाला चालल्यात. ननुभावच्या खांद्यावर ती बोकड. काय सांगतोय? हा घेऊन चालल्यात जावा लवकर. खरं आहे ना पण? हा गावाच्या रोडला बघा. हा हॅलो पाटील, कुठे आहेत तुम्ही? राहण्यात होय. काय करताय? अहो ती अण्णांनी आणि ननुभाऊनी काय केलं माहिती का, माझं बोकाड चोरून नेलंय. आणि बघा ती गावाकडे येते ती. आणि मी आता काय करतो, शेरड घेऊन येतो तिकडं. शेरड आबान पैसे आहेत बघा, त्यांना बघा राव धाडा शिकवायचं काहीतरी. कुशाल दिवसा बोकड चोरून नेते ती. काय राव गरीब माणसाचं बी असं करावं होय. म्हणजे या लवकर या. मी शेरडाकडे जातोय, शेरड घेऊन आलो तिकडे गावाकडे पटकन. हे चल पटकन. काय लागा माझ्या बोकांडी घरी तुझ्या बोकांडी. माझ्याकडे नको सोडून ना. अरे ह्याचं तोंड धर वराटलंय. मरण लागा दाबू नको. नाही मरत. चल एवढ्यापर्यंत जाईल. जाईल 4-5 हजारापर्यंत जाईल.
अण्णाचं बोकाड आहे. अण्णाचं हम्म. होय अण्णा बोकडचं आहे काय माझं नाही मग शिर्डीचं या शिर्डीचं आपली शिर्डी कोणाची आहे? शिर्डी आमच्या बायकोची. अल्ला का ते मला त्याचा फोन आला त्या तात्याचा काय की बोकड तुम्ही दोघांनी चुरून नेले म्हणून माझं आईला आम्ही काय चोरताय वय? त्याला तर सांगितलं मला फोन त्याला म्हटलं ये माळव म्हटलं मी त्यांना बघितलंय बोलून दोघं जण आहेत ती त्याला म्हटलं ये इथं म्हटलं मी अण्णाला आडातून म्हटलं रोड निघलं की दारे होतो मी दारी सोडली तुमच्या तिथे पळत आलो मी माहिती का खाली गेला अण्णा. खाली की बोकड ती अला का चोऱ्या मारे बंद करायला का अहो ह्याला विचारा. अला का ननु भाऊ नाच लागून तुम्ही अण्णा येणं झाला का लागा ए ऐक रे तू कुणाचा आहे रे? अरे अण्णा काय तू डोक्यात कुठं बोलतो मी तेव्हा माझा ऐक तर राव नाना. आता येते आता खाली माळाकडनं बघू तात्या आला की लगेच बघू आपण काय होतं. अहो माझं नसतं तर हे ऐक रे. नुसतं तुझं पाणी का पाणी लगेच करू इथं हो का हीच बोकाड आहे हीच बोकाड आहे माझं. ए, समजतंय का? तात्या, माझं आहे. थांब, सोड तू बघा. सोड. तुझ्या बोकडाचा कलर कसला होता? ही काय कलर दिसना होय तुला कसला कलर तांबडे हो कानाला पांढरे अशी किती तांबडे असते बोकाड आमचं अण्णा, मागे. बघा हे काय चाललंय? अहो काय ननभाऊचं आहे माझं नाही. माझं हा ऐका अहो काय झालंय शेळे हा का ही गायबान कुठे बी तिकडे गेले हाका मारतोय आम्ही. अरे बोकाड इकडे राहिले बोकाड इकडे राहिले ही काय होऊ दे ना. उचलला अण्णांनी मीन घरी चालवलं होतं ह्यांच्या. हा घरी दे ना आम्ही काय चुरटी होय अण्णा म्हणाय हा ए मी काय चोर आहे का काय? नाही नाही घरी दे चालवून तुम्ही चांगलं काम करताय अण्णा तसं बरं का नंदूबाई सुधारले अण्णा तुमच्यामुळे थोडं मग आता काय म्हणली आमचं बोकड आमचं अरे म्हणजे आमचं म्हणजे ते आमच्या बोकडासारखं दिसत होतं. चोर वर शिरीचं त्या नाही मागे तू कोणाचा आहे ताते? आमचाच आहे ना. त्याला पाटील आम्ही काय चुरटी माणसं नाही राव. माहिती आहे का? तुम्ही गावात चांगली कामं करताय बरं ठीक आहे जाऊ द्या अण्णा व्यवस्थित जा नंदूभाऊ व्यवस्थित ना बरं ठीक आहे चालेल.